अनपेक्षित प्रेम भाग 37। घराबाहेर येताच पायलने एक रिक्षा थांबवली, पत्ता सांगितला. ती विचार करीत होती, आपण निघालोय, पण तो सूरजकडे असेल ना? आणि असला तरी आपल्याला जे बोलायचे ते आपण बोलू शकणार का? नाही, यावेळी काहीही करून बोलायला पाहिजे. मगाशीच बोलायला पाहिजे होतं. आपण वेड्यासारखे नुसते रडत बसलो. देवा रे, आता मला शक्ती दे, मनातलं सगळं बोलता येऊ दे. पायल देवाला विनवत होती. तिने मनाशी पक्का निर्धार केला, मनातले सर्व बोलायचेच. आता तिच्या मनातला संभ्रम दूर झाला. रिक्षावाला विचारित होता, आता कुठे घेऊ? समोरचा बंगला, बस इथेच थांबवा. ती उतरली. पैसे देऊन तिने बंगल्यात प्रवेश केला. समोरच नेहमीचा नोकर दिसला. अरे, सूरज आहे? नाही, बाहेर गेले. आईसाहेब, आबासाहेब, अक्कासाहेब आणि दाजीसाहेब सगळेच बाहेर गेले. दादासाहेबही गेले? नाही, ते आहेत. थोड्या वेळापूर्वी गावावरून आले. कुठे आहेत? सूरज साहेबांच्या रूममध्ये. ठीक आहे. पायल सूरजच्या रूमजवळ गेली. दार लावलेले होते. तिने नॉक केले. महेंद्रसिंहने दार उघडले. पायलला समोर पाहून त्याला आश्चर्य वाटले. ती यावेळी इथे येईल हे स्वप्नातही त्याला वाटले नव्हते. सूरज नाही घरात. माहिती आहे, मी तुम्हालाच भेटायला आले. मला तुमच्याशी काहीही बोलायचे नाही. ठीक आहे, तुम्ही बोलू नका. मगाशी बरेच बोललात, आता मी बोलते. पायल आवाज चढवत म्हणाली. पायलला आश्चर्य वाटले. आपण एवढे बोलू शकलो, पण त्याच्या पणकडे दुर्लक्ष केले तिने. ती सरळ रूममध्ये आली. महेंद्रसिंह म्हणाला, जे बोलायचे ते चटकन बोला आणि पटकन निघा इथून. पायलला आता मात्र राग आला. याला थोडेही सरळ बोलता येत नाही. तीही रागाने म्हणाली, तुमच्यासारखी हलक्या कानांची माणसं पाहिली नव्हती मी. आम्ही हलक्या कानाचे? त्याच्या आवाजात जरब होती. मग काय म्हणायचे तुम्हाला? सोनलने काही सांगितले आणि ते तुम्ही खरे मानले ना? खोटे काय होते त्यामध्ये? मी तुम्हाला रागाने त्या दिवशी थोबाडीत मारली होती ते तुम्ही सांगितले नव्हते? सांगितले होते. दलदलीचा प्रसंग सांगताना सांगितले होते. पण मी ज्या प्रकारे सांगितले होते ते तिने सांगितले नसणार. आणि त्यांनी दुसरे सांगितले तेही खरे होते. नाही म्हणत नाही मी, पण ते सर्व तुमचे आणि माझे पहिले भांडण झाले तेव्हा बोलले होते. तेव्हा मला तुमचा स्वभाव आणि तुम्ही दोन्ही आवडले नव्हता. तेव्हाचे होते ते. आणि आता काय मत आहे माझ्याबद्दल ते तरी कळू द्या. काय सांगू तुम्हाला? कदाचित व्यवस्थित सांगू शकणार नाही आणि तुम्ही समजूनही घेऊ शकणार नाही. असे काय आहे कळू द्या आम्हाला. मी तुम्हाला काही सांगण्यापेक्षा तुम्हाला त्या फोटोवर फक्त माझ्या ओठांचे ठसे दिसले. माझे त्यावरचे वाळलेले अश्रू तुम्ही पाहिले नाही. नाहीतर माझी कथा, माझ्या मनाची व्यथा तुम्हाला समजली असती. तुम्ही सांगा, कळू द्या आम्हाला. तुमच्या गावावरून आल्यापासून मी पूर्ण बदलले. माझी स्वप्न तुमच्या गावाभोवती आणि त्याहीपेक्षा तुमच्या भोवती फिरू लागली. माझा दिवस तुमच्या नावाने सुरू होतो आणि तुमच्या नावावर संपतो. खाता पिता उठता बसता प्रत्येक क्षणी माझ्या ध्यानी मनी फक्त तुम्ही आणि तुम्हीच असता. उद्या लग्न आहे माझे, पण मी प्रसादची स्वप्न कधी बघितलीच नाही. त्याऐवजी तुम्हीच. पायलचा कंठ भरून आला. तिने दोन्ही हातांनी आपला चेहरा झाकला आणि ती रडू लागली. महेंद्रसिंह तिच्याकडे पाहत होता. आपण ऐकतो आहोत ते खरे की सोनलने सांगितलेले? त्या आपल्या समोर रडत आहेत आणि त्यांच्या या भावना. आणि आपण तरी काय? ते 3 दिवस आणि त्यानंतर त्यांना कुठे विसरू शकलोय? सोनलने गैरसमज करून दिला तेव्हा पायलचा केवढा राग आला. त्यानंतर रागाने का होईना, पण त्यांची आठवण एक दिवस झाली नाही असे नाही. त्या रडत आहेत. आपण काय करायचे? महेंद्रसिंहाला आपल्या स्वतःची भावना समजल्या होत्या. एवढ्या दूर तहान भुकेची पर्वा न करता आलो. कशासाठी? का? त्याचे डोळे भरून आले आणि त्याच्या तोंडातून शब्द बाहेर पडले. पायल. त्याच्या सगळ्या भावना त्या नावात आणि त्याच्या आवाजात सामावून गेल्या होत्या. पायलने त्याच्याकडे पाहिले. त्याने आपले दोन्ही बाहू पसरले. कुठला आणि कसलाही विचार न करता पायल त्याच्याकडे धावली. त्याच्या मिठीत विसावली. पायलला महेंद्रसिंहाच्या स्पर्शात आधार वाटला. प्रेम, हळवेपणा सारं काही होतं त्या स्पर्शात. तिला महेंद्रसिंह म्हणाला, पायल, आता तरी कळल्या तुमच्या भावना तुम्हाला? माझ्या भावना? नाही, मला काहीच समजले नाही. तुमच्या माहितीसाठी सांगतो, तुम्ही प्रेम करता आहात आमच्यावर. प्रेम? आणि तुमच्यावर? त्यांच्या मिठीतून दूर होत पायल म्हणाली, हो, प्रेम करता आहात. मुळीच नाही. मला वेड लागलाय का? तुम्ही विवाहित आहात, एका मुलीचे बाप आहात, आणखीन एकाचे होऊ शकतात. हे सर्व माहीत असून मी प्रेम करेन तुमच्यावर? पायलच्या आवाजात अजिबात जीव नव्हता. ती पुढे म्हणाली, पूर्वा आहे ना, ती देखील मगाशी म्हणाली,
म्हणे मी तुमच्यावर प्रेम करते. नाही करत, त्याने हळुवारपणे विचारले. नाही म्हणजे करते असेच ना, पण ते पाप आहे. माझे उद्या दुसऱ्याशी लग्न होणार आहे. प्रेमाला वेळ, काळाचे, वयाचे, परिस्थितीचे कशाचेच बंधन नसते. मला माहित आहे. अरे हो, तुमच्या माहितीसाठी सांगतो, आम्ही विवाहित नाही आहोत, बॅचलर आहोत. बॅचलर? आणि तुम्ही? पायलने घाईने विचारले. होय, आमचे लग्न झाले होते हे खरे, पण लग्नविधी आटोपताच आमच्या पत्नी चक्कर येऊन पडल्या. आम्हाला वाटले की दिवसभराच्या थकव्याने असे झाले असेल, पण जेव्हा त्या लग्नाआधीच गर्भवती आहे हे आम्हाला समजले तेव्हा आम्हाला धक्काच बसला. आमची पत्नी आई होणार आहे, ते पण इतर कुणापासून. मग आम्ही त्यांना कधी आमची पत्नी म्हणून मानले नाही. त्यांनी एका सुंदर मुलीला जन्म दिला. आम्ही त्यांना सोडचिठ्ठी देणार हे ठाऊक होते, म्हणून त्यांनी नंदिनीचा त्याग केला, पण आम्ही नाही करू शकलो. इवलीशी नंदिनी कधी आमची नंदू झाली हे कळलेच नाही. आमच्या लग्नाची ही कहाणी खूप मोठी आणि समजण्यासाठी अवघड आहे. निवांत वेळ मिळाला की सांगू तुम्हाला डिटेलमध्ये. थोडक्यात सांगायचे तर आमचा 2 वर्षापूर्वीच डायव्होर्स झाला आहे. म्हणून म्हणालो की आम्ही बॅचलर आहोत, आणि तसेही तुमच्याच प्रमाणे थोडे उशिरा आमच्याही लक्षात आले. आणि तो थांबला. काय उशिरा लक्षात आले तुमच्या? हेच की आम्हीही तुमच्यावर प्रेम करतोय. खरे? आनंदित होत पायलने विचारले. अगदी खरे. आणि तुम्ही? महेंद्र. पायलच्या तोंडून शब्द बाहेर पडले. पुढे तिला काही बोलताही आले नाही, पण दोघांनाही एकमेकांच्या भावना समजल्या होत्या. दोघांनाही आश्चर्य वाटत होते. त्याच वेळी येताना बाहेरच्या खिडकीत ठेवलेला पायलचा फोन खणखणू लागला. तो घेण्यासाठी पायल वळली, तेवढ्यात महेंद्रसिंहाने तिचा हात पकडला आणि तिला अलगद आपल्याजवळ ओढली. पायलला त्याच्या हृदयाची धडधड स्पष्ट ऐकू येत होती. ती हळूच फुटफुटली. फोन वाजतोय. वाजू दे. महत्वाचा निरोप असणार. असू दे. आम्हाला जे सांगायचे ते ऐकल्याशिवाय आम्ही तुम्हाला बाहेर जाऊ देणार नाही. काय सांगणार आहात? त्याच्या डोळ्यात पाहत पायलने विचारले. आता महेंद्रसिंहाने तिला अजून जवळ घेतले. त्याचा गरम श्वास तिला जाणवत होता. त्याच्या स्पर्शाने तिचे अंग शहारत होते. तुम्हाला आम्ही आमच्या आयुष्यातून बाहेर जाऊ देणार नाही म्हणजे? आम्ही या क्षणी तुम्हाला लग्नाची मागणी घालतो आहोत. पण मी कसा स्वीकार करू? थोड्या वेळाने मला हळद लागणार आहे. घरच्यांना मी काय सांगू? जे काही करायचे ते आम्ही करू. फक्त एवढेच सांगा, तुम्हाला आमच्याशी लग्न करायला आवडेल. महेंद्र, तसे होईल? घडेल तसे? हलकेच विचारले तिने. नक्की घडेल. पुन्हा बाहेरचा फोन खणखणू लागला. पायल बाहेर निघणार तेवढ्यात तिचा फोन नुकताच आलेल्या सूरजने उचलला. तो काही बोलणार एवढ्यात पावलाचा आवाज आला. पायल, अगं फोन का उचलीत नव्हतीस? हे बघ, आता लवकर निघून ये. कासार तुझा चुडा भरायला आले आहे. इतर बायकांच्या बांगड्या भरणे सुरू आहे. तू लगेच निघ. हॅलो, सूरज हियर. मी पायलला निरोप देतो. मी आत्ताच आलोय. अजून तिची भेट व्हायची आहे. लवकर पाठवा तिला. लगेच पाठवतो. फोन बंद झाला. सूरजने हाक मारली. पायल, वेअर आर यू? सूरजच्या आवाजाने पायल महेंद्रसिंह पासून दूर झाली. सूरज आला. चला बाहेर जाऊया, घाईत पायल म्हणाली, आणि ती चटकन बाहेरच्या हॉलमध्ये आली. पायल, तू यावेळी इथे कशी? हॉलमध्ये येणाऱ्या महेंद्रसिंहला पाहत सूरज म्हणाला. दादासाहेब, तुम्ही कधी आलात? पायल, आमची सगळी फॅमिली तुझ्या लग्नाला आली आहे. पायल, पूर्वाचा फोन होता तुझ्या सेलवर. तुला लगेच घरी बोलावले आहे. कासार चुडा भरण्यासाठी आला आहे. त्या चुडा भरतील, पण प्रसादच्या नावाने नाही, महेंद्रसिंह म्हणाला. मी नाही समजलो. काय झालं आहे? पायल, काय भानगड आहे? सूरज, त्या आमच्या नावाचा चुडा भरणार आहे. दादासाहेब, नाही त्यावेळी नको ती थट्टा काय करता आहात? सूरज, आम्ही थट्टा करीत नाही. एक सांगा, तुम्हाला वहिनीसाहेब म्हणून या पायल पसंत आहेत ना? पायल, काय म्हणतायत दादासाहेब? सूरज, ते म्हणतात तसे होईल? पायलने काकुळतीला येत विचारले, आणि सूरज स्तंभित झाला. अरे, इथे काय चालले? कुणी समजावून सांगेल? सूरज, आम्हा दोघांचे प्रेम आहे एकमेकांवर, आणि आम्हाला लग्न करायचे आहे. तू मदत करशील? महेंद्रसिंहने सरळ सांगितले. त्याचे न पटल्याने सूरजने पायलला विचारले. पायल, दादासाहेब म्हणतात ते खरे आहे? हो सूरज, खरे आहे, पण आता काय करावे समजत नाही. तुझी तयारी आहे त्यांच्याबरोबर लग्न करायची? पुन्हा आश्चर्याने सूरजने विचारले. होय रे, पण कसे जमणार ते? तुझी तयारी आहे तर ते नक्की जमणार. सूरजने पायलचा थरथरणारा हात आपल्या हातात घेतला. त्याला थोपटत तो म्हणाला, हे जमले कधी? माझा तर अजूनही विश्वास बसत नाही. आमचाही बसत नाही, एकाच वेळी पायल आणि महेंद्रसिंह म्हणाले. सूरजने दादासाहेबांना मिठी मारली. दादासाहेब, या पायलपेक्षा दुसरी चांगली वहिनी मला शोधून मिळाली नसती. आम्हालाही त्या अगदी अनपेक्षित भेटल्या.
आणि मलाही तुम्ही असेच अनपेक्षित भेटला आहात। तिघेही मोठ्याने हसले। सूरज, सांग ना आता काय करायचे? पायल म्हणाली, सगळ्यात प्रथम आमच्या घरच्यांना तयार करायला पाहिजे आणि नंतर तुमच्या घरच्यांना कळवायला पाहिजे। दोन्हीही अवघड आहे। तिसरा कोण विसरतेस तू? प्रसादचे काय? सूरज, प्रसादचा प्रश्न सुटेल असे वाटते? तो कसा? आमची पूर्वा म्हणजे? अरे प्रसाद प्रथम तिलाच बघायला आला होता। तिलाही त्याने पसंत केले होते, पण माझे 4 गुण तिच्यापेक्षा जास्त जमले म्हणून मला पसंती दिली। अरे आमची काकू आज सुद्धा सारखी म्हणते, पूर्वाला आलेलं स्थळ पायलने पटकावले। म्हणजे तू नकार दिलास तर त्या दोघांचे होईल? हो, मला तसे वाटते। बरे होईल तर आधी तू पूर्वाला बोलवून घे इथे। अरे पण ती कशी येईल? तिला यावेच लागेल आणि मी अंकुशला फोन करून बोलावतो। सूरज, आणि तुमच्या घरचे नाही म्हणाले तर? ते आमच्याकडे लागले। तू आधी पूर्वाला बोलव। पायलने पूर्वाला फोन लावला। हॅलो पूर्वा, तू सूरजकडे ताबडतोब निघून ये। पायल, आधी तू इथे ये, काकू मला ओरडायला लागल्यात। पायलला बोलवून घे म्हणून। पूर्वा, मला प्रसाद बरोबर लग्न करायचे नाही म्हणून म्हणते, तू लगेच निघ। मी अंकुश भाईला बोलावून घेते। काय? बरं बरं, आलेच मी। घरात काही बोलू नकोस। हो कळले, लगेच निघते। काही बोलत नाही। थोड्याच वेळात पूर्वा पोहोचली। तिच्या पाठोपाठ अंकुश पोहोचला आणि मग महेंद्रसिंह, सूरज, अंकुश, पूर्वा, पायल 5 जणांनी या विषयावर चर्चा केली। अंकुशला आधी पायलचा राग आला होता, पण नंतर त्याने तिला समजून घेतले। पूर्वाने प्रसाद बरोबर लग्नाला होकार दिला। प्रसाद तिला प्रथम दर्शनीच आवडला होता। हे सर्व आता मोठ्यांच्या कानावर घालायचे होते। त्याच वेळी सूरजच्या पाठोपाठ येणारी गावाकडील मंडळी आत येत होती। आता खरी कसोटी आहे, सूरज म्हणाला। आमच्या घरच्यांना पटवून देणे हे कसोटीच आहे। आईसाहेब, अक्कासाहेब, आबासाहेब आणि दाजींना सूरज दुसऱ्या रूममध्ये घेऊन गेला। पाठोपाठ महेंद्रसिंहही गेला। आबासाहेब, तुमच्या सर्वांबरोबर एक महत्वाच्या गोष्टीबद्दल बोलायचे आहे। अक्कासाहेब आणि दाजीसाहेब, तुम्हीही खास लक्ष घालावे, सूरज म्हणाला। एवढे काय आहे? आणि बाहेर कोण आहेत? ओळखीचे आहेत? मनात सूरज म्हणाला, बरे झाले पायल आत होती। आबासाहेब, मी लगेच महत्वाचं बोलतो। बोला, काय आहे? आबासाहेब, दादासाहेबांना एक मुलगी पसंत पडली आहे आणि त्यांना तिच्याबरोबर लग्न करायचे आहे। आपल्या सर्वांचा होकार पाहिजे। सगळेच शांत झाले, एकमेकांकडे पाहू लागले। आबासाहेब म्हणाले, हा विषय आपण गावाला गेल्यावर बोलू। आबासाहेब, आत्ताच त्याचा निर्णय व्हायला पाहिजे। एवढी कसली घाई आहे परिस्थितीची? सूरज म्हणाला। महेंद्रसिंह, हे काय ऐकतोय आम्ही? अक्कासाहेब म्हणाल्या। अक्कासाहेब, सूरज सांगतायत ते खरे आहे। मुलगी कुठली आहे? इथलीच। इथली? आणि ती कधी तुम्हाला भेटली? आपल्या गावात। सूरज, म्हणजे तुझ्या दोघी मैत्रिणी आल्या होत्या त्यापैकी तर नाही ना? त्यातलीच आहे, सूरज म्हणाला। म्हणजे सोनल? सूरज, आम्हाला ती मुलगी पसंत नाही, आईसाहेबांनी सांगून टाकले। सूरज, त्या कधी आपल्यात मिक्स तरी झाल्यात? आईसाहेब, ती मुलगी सोनल नाही। पण मग पायल? होय, ते कसं शक्य आहे? उद्या त्यांचे लग्न आहे डॉक्टर प्रसाद बरोबर। पण तुम्ही म्हणालात तर ते दादासाहेबांबरोबर होईल। अरे पण सूरज, तुम्ही फक्त तुमच्या दादासाहेबांची पसंती गृहीत धरणार? पायलचे काय? चांगला अमेरिकेतला मुलगा मिळालाय त्यांना। त्या कशाला अमेरिका सोडून आपल्या खेड्यात येणार? आईसाहेब, ती दोघे एकमेकांना पसंत करतात। तिलाही दादासाहेबांबरोबर लग्न करायचे। सूरज, हा प्रश्न फक्त दोघांचाच आहे का? त्यांच्या घरच्यांचे काय? उद्या लग्न होणाऱ्या प्रसादचे काय? दाजीसाहेब म्हणाले। दाजीसाहेब, तो प्रश्न आपण सोडवू। प्रथम तुम्ही तुमचे म्हणणे सांगा। आईसाहेब, तुम्ही तुमचे मत सांगा। तुम्ही पायलला जवळून पाहिले, सूरज म्हणाला। मुलगी चांगली आहे, समंजस आहे, मनमिळावू आहे आणि आईसाहेब, तीही खानदानी आहे, शिकलेली आहे, सूरजने पुष्टी जोडली। महेंद्रसिंह, एक वेळ धोका झालाय तुझ्या बाबतीत, तेव्हा? अक्कासाहेब, आता तसे होणार नाही। तुम्ही सर्वांनी आम्हाला या लग्नासाठी परवानगी दिली तर आम्हाला आनंद होईल। महेंद्र प्रथमच एवढे लांबलचक बोलला। त्यांच्या घरच्यांनी या लग्नाला परवानगी दिली तर आम्ही नाही म्हणणार नाही, आबासाहेब म्हणाले। सूरजला आणि महेंद्रसिंहला खूप आनंद झाला। पुढे होत सर्वांना वाकून नमस्कार करून महेंद्रसिंह म्हणाला, थँक्यू आबासाहेब। महेंद्रसिंह, चांगली मुलगी सून म्हणून येणार असेल तर आम्ही का विरोध करू? पायलला आम्हीही पाहिले, तुझी पसंती चांगली आहे, आबासाहेब हसत म्हणाले। आम्हालाही त्या पसंत आहेत। अक्कासाहेबांनी आपली पसंती दिली। जत्रेच्या दिवशी नऊवारी नेसल्या होत्या पायल, तेव्हा आम्ही त्यांना म्हणालो होतो, अगदी आमच्या घरच्या वाटतात। आईसाहेबही म्हणाल्या। आईसाहेब, पायलही आता आपल्याच घरात आहे। मगाशी तुम्ही आलात तेव्हा ती आज चहा घ्यायला गेली होती। आईसाहेब, चला भेटूया तुमच्या सूनबाईंना, अक्कासाहेब म्हणाल्या आणि सगळेच हसले। आईसाहेब, अक्कासाहेब बाहेर आल्या।
पण त्यापूर्वी सूरजने होकार मिळाल्याचे बाहेरच्यांना सांगितले होते. पायलच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवला आईसाहेबांनी. पायलने लगेच वाकून नमस्कार केला. आता आमच्या घरच्यांचा प्रश्न. पप्पांना काकांना इथे बोलवतो आणि मी स्वतः जाऊन प्रसादला आणि त्याच्या घरच्या वडील मंडळींना इथे घेऊन येतो, अंकुश म्हणाला. त्याने तसा दोघांना फोन केला आणि प्रसादला आणण्यासाठी तो घराबाहेर पडला. श्रोतहो, या कथेचा पुढचा भाग पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा. इथे तुम्हाला पुढचा भाग मिळून जाईल. तसेच चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढील व्हिडिओचे नोटिफिकेशन त्वरित मिळण्यासाठी बेल बटन ऑन करा. कथा आवडली असल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करा. तुमचा प्रतिसाद आमच्यासाठी खूप महत्त्वपूर्ण आहे.